मस्त असा फ्रूट चॅट रेडी आहे खाण्यासाठी. पटकन त्याची रेसिपी लिहून घ्या. हाय फ्रेंड्स, वेलकम टू प्रणालीज किचन. आज आपण फ्रूटचा चॅट बनवणार आहोत. आपण चण्याचं चॅट बघितलेलं, ती रेसिपी मी पोस्ट केलेली. त्याच्यानंतर आपण व्हेजिटेबलचं सॅलड सुद्धा बघितलेलं आहे, त्याची पण मी रेसिपी पोस्ट केलेली आहे. तर आपण आता फ्रूटचं चॅट बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी ही जेवढी अवेलेबल आहेत फ्रूट्स तेवढे घेतलेले आहेत. तर इथे मी हे 2 ऑरेंज घेतलेले आहेत, ग्रीन ॲपल आहे, रेड ॲपल घेतले, एक केळं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हा आंबा आहे पण तो स्वीट आहे. त्याच्यानंतर ब्लूबेरी घेतले, रास्पबेरी घेतलेली आहे, चॅट मसाला, पुदिन्याची पानं, लिंबूचा रस 1 चमचा आणि काळं मीठ. तर आता आपण ही फळं आधी स्वच्छ करून छानपैकी कट करून घेऊया. आता मी इथे हे बोल घेतलेलं आहे काचेचं. तर आपण आता त्याच्यात आधी इथे मी हे ऑरेंज कट करून घेतलेले आहेत. तर ते एकाचे असे 2 भाग करून टाकायचे. मोठे जर पीस असतील तर तुम्ही 3 भाग करू शकता, पण एकाचे 2 तुकडे करून टाकायचे. त्याच्यानंतर इथे मी हा मँगो सुद्धा कट करून घेतलेला आहे. पण आता हा मँगो ज्यूसी आहे, कच्चा आहे तो, पण तो खूप स्वीट लागतो खायला. असं हा छानपैकी कट करून घेऊया मस्त. त्याच्यानंतर केळं आपण शेवटला घेणार आहोत. त्याच्या आधी हे ग्रीन ॲपल आहे, तर ते सुद्धा काळं होतं म्हणून ते आपण आधी कट करून घ्यायचं नाहीये. तर जेवढं हवं त्या प्रमाणामध्ये कट करून घ्यायचं. सगळ्यांचं समप्रमाणात अशी त्याची क्वांटिटी आली पाहिजे. लाल ॲपल घेतले मी, तर ते सुद्धा छानपैकी कट करून घेऊया. स्वच्छ धुवून घ्यायचे, त्याची स्किन नाही काढली तरी सुद्धा चालतं. आता केळं मी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नको असेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. आता आपण केळं टाकूया त्याच्यात. ज्यांना केळं आवडत नसेल त्यांनी नाही टाकायचं. त्याच्यानंतर इथे माझ्याकडे ब्लूबेरीज आहेत, तर त्या टाकते मी. त्याच्यानंतर रास्पबेरी आहेत यात, रास्पबेरीसुद्धा खूप सॅलडमध्ये छान लागतात. त्याच्यानंतर इथे हा काळं मीठ आहे, तर काळं मीठ टाकूया. तुमच्याकडे जर काळं मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठसुद्धा टाकू शकता. चॅट असल्यामुळे आपल्याला थोडं ते असं आंबट आणि गोड करायचं आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार नाही आहोत. लिंबूचा रस 1 चमचा. त्याच्यानंतर इथे माझ्याकडे चॅट मसाला आहे, तर मी थोडासा त्याच्यावर चॅट मसाला टाकणार आहे. आणि पुदिन्याची पानं आहेत, तर मिंट आहे हे, म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं असं थंडावा निर्माण होतो तोंडामध्ये आणि पचायला सुद्धा खूप छान असं सोपं जातं. म्हणून आपण त्याच्यामध्ये मिंटची पानं टाकणार आहोत. तुमच्याकडे जर तुळशीची पानं असतील तर तुम्ही ती सुद्धा टाकली तरीसुद्धा चालेल, खूप छान लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी ॲड करू शकता. तुमच्याकडे जे जे फ्रूट्स असतील ते तुम्ही टाकू शकता. छानपैकी आता मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये स्पून घालायचं नाही आहे, आपण ते असंच मस्त असं मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं चांगलं. मस्त आता मिक्स करून छानपैकी झालेलं आहे. खूप असा छान आणि यम्मी दिसतंय ते. तर आपण आता ते पटकन ट्राय करूया.
लिंबूच्या रसाने आणि चाट मसाल्याने खूप अशी छान टेस्ट आलेली आहे त्याला. त्याच्यामुळे जाडं मीठ टाकलेलं आहे, ते सुद्धा खूप छान लागते. पुदिन्याची पण चव खूप छान आलेली आहे. तर तुम्हाला आता हे फ्रूटचं चॅट कसं वाटलं पटकन कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि उन्हाळा खूप वाढलेला आहे, तर मस्त अशी ही हेल्दी रेसिपी झालीच पाहिजे. तर तुम्ही आता हा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद.